नमस्कार फ्रेंड्स, माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे तुमचं. कसे आहेत, बरे आहेत का? आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथं डाळ भात शिजवला होता, तर डाळीला फोडणी देण्यासाठी मिरच्या हे कट करून घेत होते. कारण मुलांना भूक लागली होती आणि डाळ भात दे बोलत होते, तर मग पटक्यास फोडणी दिली. आणि आज मी बनवणार होते पुरणपोळी. तर पुरणपोळी म्हणजे त्या दिवशी पोटपौर्णिमेच्या दिवशी पुरण राहिलं होतं, तर तेच म्हटलं बनवून घ्यावा. आणि 2-4 पोळ्या बनवणार होते, तर पुरण फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं. म्हणलं थोडंसं हे होईल, खूप गार झालेलं होतं. आणि मग नंतर मिरच्या, टोमॅटो, पुन्हा अजून कोथिंबीर असं सगळं कट करून घेतलं आणि फोडणी दिली. आणि म्हणलं आता पोळ्या करून घ्यावं. आणि पीठ संपलं होतं गव्हाचं, आणि काल गुरुवार असल्यामुळं काय दळून आणणं झालं नाही. मग आमच्या इथं मावशी राहतात वर, तर त्यांच्याकडून पीठ जाऊन आणलं मी. आणि मग नंतर मग 4-5 पोळ्या करावा म्हटलं, आणि खूप छान अशा पोळ्या झाल्या होत्या. आणि आम्ही जास्त गोड खात नाहीत पोळ्या, आणि दुधामध्येच खातो, गुळाने वगैरे करत नाहीत. आणि मग 4-5 पोळ्या असे जास्त पुरण भरून भरून आहे ना मी बनवून घेतल्या. आणि छान होतं जास्त पुरण भरल्याच्या नंतर. आणि म्हणलं संपून गेलं पाहिजे पटक्यास, म्हणून 4-5च पोळ्या बनवल्या. आणि मावशीसाठी एक पोळी बनवली आणि मग त्यांनाही दिली. मग नंतर खूप मिस्टर उशिरा येणार होते, तर निवांत स्वयंपाक चालू होता. मुलांना डाळ भात खायला दिलं होतं. मुलं काय पोळ्या खात नाहीत, म्हणून माझं चाललं होतं निवांत. आणि मग पोळ्या झाल्या आणि 2-4 चपात्याही बनवून घेतल्या, कारण मुलांना डाळ आणि चपात्या खाऊ शकतात, त्याच्यामुळे डाळ भात. पुन्हा अजून मी दुसरी भाजी करणार होते त्या दिवशी. आणली होती मी तांदळाची भाजी, आणि त्याच्यात अजून एक मिक्स भाजी होती. पोळ्या इतक्या टम्म फुगल्या होत्या ना, खूप अशा टम्म फुगल्या होत्या, खूप छान पण झाल्या होत्या. आणि मला खूप सर्दी झाली, म्हणून माझा मूडही ठीक नव्हतं जरासा. मग नंतर हे बघा 4-5 पोळ्या, आणि मग ही भाजी थोडीशी, डाळ भात, आणि डाळीला फोडणी दिलेली होती. आणि डाळ आणि शिरा पण राहिला होता बघा दुपारचा, आणि डाळ थोडी घट्टच झालेली होती.